बस 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 बस. हे 2 वर्ष इंजिन ऑइल चेंजच केलेलं नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीने इंजिन ऑइलची कोण आतमध्ये वाट लागलेली आहे. पेट्रोल गाडी आहे ते डिझेल गाडीसारखा आवाज करते. जर तुमचं इंजिन ऑइल असं जर झालं तर गाडीचं इंजिन सीज होऊ शकतं. आणि आता हे इंजिन ऑइल टाकल्यानंतर आपण यात ॲब्रोचं मोटर फ्लश टाकणार आहोत आणि सगळं इंजिन ऑइल फ्लश करणार आहोत. आणि हे जे इंजिन फ्लश आहे हे फार रेअर केसमध्ये यूज करतात. दरवेळी आपण इंजिन फ्लश करू शकत नाही. आणि आपण आता गाडी स्टार्ट करणार आहोत आणि 5 मिनिटं इंजिन ऑइल मध्ये सर्क्युलेट होणार आहे आणि 5 मिनिटानंतर गाडी बंद करून आपण इंजिन ऑइल ड्रेन करणार आहोत. तर गाडीचं केबिन फिल्टर आपण चेंज करतोय. बघा जुन्या ऑइल फिल्टरची हालत बघा काय झाली आहे. हे आहे नवीन फिल्टर. एअर फिल्टरची हालत बघा. काम 25. हे नवीन एअर फिल्टर जे आहे ते असं दिसतं. कशी जाणार इंजिनमध्ये हवा, कसं मिळणार इंजिनला ऑक्सिजन. बघा नवीन इंजिन ऑइल किती मस्त आहे बघा. ब्रेक ऑइल ऑलमोस्ट लोलाच गेलेला आहे. हे बघा जुनं ऑइल ऑलमोस्ट चिखल झाला याचा. आपण आता ऑइल चेंज केलं आणि आता गाडी स्टार्ट करतोय. गाडी स्टार्ट झाल्यावर एकदम सायलेंट आहे. काही साऊंड नाही आहे, कोणताच नॉकिंगचा साऊंड नाही आहे. एकदम सायलेंट झाली गाडी.